राजीव पोद्दार हे विजयी झालेले आहेत। नागपूरमधला हा पहिला निकाल आलेला आहे। नागपुरात भाजप उमेदवार राजीव पोद्दार विजयी झाले। नागपुरात राजीव पोद्दार यांच्या विरोधात काँग्रेसकडून अतुल लोंढे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। राजीव पोद्दार हे विजयी झाले। पहिला निकाल आता हाती आलाय। तर नागपूरमध्ये 794 एकूण मतं होती। यामध्ये भाजपची सर्वाधिक मतं होती। एकतर्फी खरं तर ही निवडणूक या ठिकाणी होती, मात्र लोंढेने त्यांना टक्कर दिलेली आहे। भाजपकडनं डॉक्टर राजीव पोद्दार हे इथे विजयी झालेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, नागपुरात भाजप उमेदवार राजीव पोद्दार विजयी। नक्कीच अपेक्षेप्रमाणे नागपूरचा निकाल आहे, कारण की नागपूर मतदारसंघामध्ये भाजपकडे मोठं संख्याबळ होतं। जवळपास 580 एवढे मतं भाजपकडे होते, महायुतीकडे मतं होते आणि अपेक्षा होती की राजीव पोद्दार जिंकेल। अपेक्षेनुसार हा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे। 4 टेबलवर एकूणच मतमोजणी सुरू आहे आणि भाजपचे उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार विजयी झालेले आहे। मतांचा फरक किती याची स्पष्टता लवकरच येईल। जो दावा केला जात आहे भाजपच्या नेत्यांकडनं, तर त्यामध्ये विजयाचा फरक जे आहे ते जवळपास 200 ते 250 किंवा दुपटीपेक्षा जास्त असेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती। भाजपचे स्वतःचे महायुतीचे मतं आणि शेकाप असो, शरद पवार गटाचे असो, अपक्ष असो आणि काँग्रेसच्या मतांनाही भाजपने सुरुंग लावल्याचं एकूणच या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिला विजय, कारण की ही सुरुवातीपासूनच नागपूरची लढत जी आहे ती एकतर्फी लढत आपल्याला पाहायला मिळत होती। भाजपचे राजीव पोद्दार यांच्याकडे बलाढ्य असं संख्याबळ होतं, तरीही अतुल लोंढे यांनी शेवटपर्यंत लढत देण्याचा प्रयत्न केला आणि अपेक्षानुसार निकाल जो आहे तो नागपूर विधान परिषद निवडणुकीत लागलेला आहे। डॉक्टर राजीव पोद्दार जे आहे नक्कीच धन्यवाद गजानन। ठाकरे